तर मुख्य विषय जो आहे घाटवाटा आपला, तर घाटवाटा हा नक्की प्रकार काय? कारण लोकांना दुर्ग भ्रमंती किंवा मंदिरे भ्रमंती असं जास्त. सो घाटवाटा म्हणजे आपण ज्याला म्हणतो माउंटेन पासेस. माउंटेन पासेस म्हणजे काय, तर समजा एखाद्या डोंगर रांगेच्या अल्याड आणि पल्ल्याड 2 गावं असतील बरं. आणि या गावकऱ्यांचं एकमेकांकडे येणं जाणं असेल, तर ते कसे येणार? ते पूर्ण घाट म्हणजे डोंगर रांगेला वळसा मारून तर नाही येणार, मग ती ही डोंगर रांग ओलांडून येणार. सो ह्या डोंगर ओलांडून येणाऱ्या वाटा म्हणजे माउंटेन पासेस किंवा त्याला आपण घाटवाटा म्हणतो. स्पेशली महाराष्ट्राची जेव्हा आपण जॉग्राफी बघतो तर त्यात काय आहे, महाराष्ट्राचे 2 वेगळे भाग पडतात ते सह्याद्री रांगेमुळे. अरबी समुद्राला पॅरलल एक सह्याद्रीची रांग आपली पसरलेली आहे आणि अरबी समुद्र आणि सह्याद्रीची रांग ह्याच्यामधली जी चिंचोळी पट्टी आहे त्याला आपण कोकण म्हणतो. आणि या सह्याद्री रांगेच्या पूर्वेकडे जो भाग आहे तो दख्खन पठार आपण ज्याला म्हणतो, त्या दख्खन पठाराचं एलिव्हेशन बऱ्यापैकी वर आहे कोकणापेक्षा. मग समजा या कोकणातल्या गावातल्या लोकांना ह्या पठारावरच्या गावातल्या लोकांना भेटायचं असेल किंवा त्यांचा एकमेकांचा जो काही रोटी बेटी व्यवहार असेल किंवा व्यवहार असेल कुठल्याही प्रकारचा, त्यासाठी त्यांना एकमेकांकडे यायचं जायचं असेल तर त्यांना ही सह्याद्री माउंटेन रेंज ओलांडणं अपरिहार्य आहे. सो ह्या डोंगर रांगांना ओलांडून येणाऱ्या वाटा ज्यांचा गावकऱ्यांना एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी वापर केला त्यांना आपण घाटवाटा म्हणतो.